कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार पर तीखा प्रहार किया है। उन्होंने कहा कि जब वर्तमान मुख्यमंत्री विपक्ष में थे तब वे लगातार ओला दुष्काल घोषित करने की मांग करते थे, लेकिन अब सत्ता में आने के बाद वे भागने के रास्ते खोज रहे हैं क्योंकि उनके किसानों को राहत देने की नीयत ही नहीं है। वडेट्टीवार ने कहा कि आज महाराष्ट्र का किसान पूरी तरह से बर्बाद हो चुका है। खेतों में खड़ी फसलें बर्बाद हो गई हैं, किसान कर्ज में डूबे हुए हैं और आत्महत्या की घटनाएं लगातार बढ़ रही हैं। उन्होंने सवाल उठाया कि किसानों को मुआवजा देने से सरकार पीछे क्यों हट रही है, जबकि यही सरकार कॉर्पोरेट घरानों को लगातार लाभ पहुंचा रही है। कांग्रेस नेता ने साफ शब्दों में कहा कि कॉर्पोरेट सेक्टर पर टैक्स बढ़ाया जाए और उसी पैसे से किसानों को अधिक मदद की जाए। उनका आरोप था कि वर्तमान सरकार पूरे महाराष्ट्र को बेचकर उद्योगपतियों के हवाले करना चाहती है, लेकिन जब बात किसानों को राहत देने की आती है तो उनके पास कुछ भी देने को नहीं होता। सरकारचा हा निर्णय हास्यास्पद आणि लज्जास्पदही आहे, कारण शेवट तुम्ही ऊसाची FRP कमी केली 15%, म्हणजे नुकसान कुणाला? शेतकऱ्याला. म्हणजे शेतकऱ्यालाच लुटा आणि शेतकऱ्यालाच वाटा, हे जे काही यांच्या या निर्णयातून दिसते आहे। एकीकडे शेतकरी संकटात सापडले असताना तुम्ही कॉर्पोरेट टॅक्सेस वाढवा, तुम्ही इतर टॅक्सेस वाढवा ना जरा, उद्योगपतीकडून वसूल करा, पण शेतकऱ्याकडून वसूल करायचे, शेतकऱ्यांनाच लुटायचं आणि शेतकऱ्यांना वाटायचं। सरकारची या संदर्भात शेतकऱ्याप्रती विकृत मानसिकता आहे असं मी म्हणतो। आणि आमदारांना तर पुढचे 2 वर्ष निधी मिळणार नाही। रस्त्याची चाळण झालेली आहे, खड्डे रस्ते की रस्त्यात खड्डा हे काही कळायला मार्ग नाही, आणि अशा स्थितीमध्ये आज आमदार निधी सुद्धा पुरेसा मिळत नाही। त्यामुळे संपूर्ण विकास कामं खोळंबली आहे। हे सरकारचं पाप आहे। मतासाठी जसं बिहारमध्ये 10,000 रुपये देऊन लोकशाहीची ऐशी तैशी, कायद्याची पायमल्ली, असाच प्रकार महाराष्ट्रात झाला। निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना 7,500 रुपये त्यांच्या खात्यात घातले गेले 3 महिन्याचे एकत्र, आणि मत घेऊन सत्तेवर आले। म्हणजे महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला तरी चालेल, पण आम्हाला सत्ता मिळवायची। महाराष्ट्र हा सर्व दृष्टीनं कर्जबाजारी झाला तरी चालेल, पण आम्हाला सत्ता पाहिजे। ही जी काही मानसिकता अलीकडे राज्यामध्ये सुरू झाली आहे सत्ता मिळवण्यासाठी, ते सामान्य जनतेचे हाल होणार। आता एसटीची भाडेवाढ 10%, हे कोण आहे? एसटी मध्ये काही श्रीमंत माणूस जातो? म्हणजे लुटताय कोणाला तुम्ही? तुम्हाला गरीबच दिसतो काय? म्हणजे गरीबालाच लुटायचं, गरीबाच्याच खिशातून पैसे काढायचे, हे सरकारची। त्यामुळेच ही मानसिकता, मला वाटतं पुन्हा त्या शब्दाचा उल्लेख करतो, ही विकृत मानसिकता आहे। एकीकडे अदानीला करोडो रुपयाच्या जमिनी द्यायच्या कवडीमोल दराने। मुंबईतील 5 लाख कोटीच्या जमिनी आतापर्यंत दिल्या गेल्या, 5 लाख कोटीच्या प्राईम लँड, बांद्रा कुर्ला असेल, सी लिंक असेल, धारावी आहे, जवळपास 1350 एकर लँड मुंबईतील अदानीला दिली गेली। मागच्या कॅबिनेटमध्ये वरळी सी लिंकची, वरळी डेअरीची जागा 18 एकर जागा, त्याचं रिझर्वेशन बदललं कॅबिनेटमध्ये आणि कमर्शियल रिझर्वेशन घातलं कमर्शियल ऍक्टिव्हिटीसाठी। उद्या ती सुद्धा जमीन अदानींच्या घशात घातली जाईल, ज्या जमिनीची किंमत मार्केट व्हॅल्यू ओपन ऑक्शन मध्ये जर केलं असतं तर 50,000 कोटी रुपये मिळाले असते। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी 38,000 कोटीची केल्यानंतर 12,000 कोटी रुपये शेतकऱ्याला या संकटात मदत करता आली असती, परंतु यांना सर्व महाराष्ट्र अदानींनाच द्यायचं आहे, त्यांनाच विकून टाकायचं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात यांना काही देणं घेणंच नाही। केवळ उसनं आव आणून आम्ही मदत करणार। आता काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं ओला दुष्काळ हा कुठल्याही शासकीय याच्यामध्ये उल्लेखच नाही। हो, मग तुम्ही विरोधी पक्षनेते असताना हाच उल्लेख करून पत्र लिहिला होता मुख्यमंत्र्यांना, पण त्यावेळेस विरोधक म्हणून तुमची भूमिका ओला दुष्काळ जाहीर करायची हे कशी होती? तर यावरून हे सरकार पळवाटा शोधतंय, देण्याचे नियत नाही, आणि म्हणून आज पूर्ण शेतकरी या राज्यातील उद्ध्वस्त झालेला आहे। मला सरकारकडे मागणी आहे की कॉर्पोरेट सेक्टरचे टॅक्स वाढवा, पण शेतकऱ्याच्या कडून लूट करून शेतकऱ्याला तुम्ही उद्ध्वस्त करू नका, अशीच आमची मागणी असणार आहे। माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला,
रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला,